तोडून या टाकलीस नाळ कपाळी बाळ वगैरे तर नाही आणलं बहीण भावांनो. मुलगी झाली होती, 3-3.5 किलोची मुलगी होती बहीण भावांनो. पाचवी पूजा पण बाळासाठी पांढरा कापड आणून बाळाला लावणार हे माहित नव्हतं. सटवाई पूजेला नाही. नमस्कार मित्रांनो, हा यूट्यूब फॅमिली कसे सर्वजण बरे आहेत ना. तर मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे मित्रांनो, की 2016 मध्ये माझं लग्न झालं आणि माझं माहेर पुणे आणि सासर उस्मानाबाद आहे. 2016 मध्ये 28 मे 2016 मध्ये माझं लग्न झालं आणि सासरी गेले. पण 6 महिन्यांनी मी प्रेग्नेंट राहिले, गरोदर राहिले. तर सगळं खूप आनंद असतो, एकदम छान वाटतं. तर सगळेजण, माझे नवरा, सगळे मम्मी पप्पा सगळीकडं सगळं खुश होते, एकदम छान होते, एकदम मस्त वाटलं. पण पोटामध्ये दुखायला लागलं. तर सोनोग्राफी वगैरे काढलं तर काय प्रॉब्लेम नाही आला. फक्त ते पाण्यामुळं, जे पाणी असतं ना तिकडलं गावाकडचं, त्या पाण्यामुळं मला प्रॉब्लेम झाला. तर डॉक्टर म्हणले की थोडं म्हणजे प्रेग्नंट पण आहे हे, ते पाणीला सूट होत नाही वगैरे. तर माझ्या तरी मिस्टरांनी ते पाणी असतं, जार असतं पाण्याचा, तो आणला. म्हणजे एकदम छान पाणी, म्हणजे एकदम आपलं शहर सिटीमधल्यासारखं पाणी आणलं आणि म्हणजे ते पिणं वगैरे चालू होतं. तर फरक पडलेला, म्हणजे काही एवढा प्रॉब्लेम नाही आला कसला. पण म्हणतात ना, पहिल्या डिलिव्हरी मम्मीकडं असते, आईकडं असते असं बोलतात. तर मग मी पहिल्या टायमाला इथं आले, पुण्यामध्ये आले. गरोदरपणामध्ये मी पुण्यामध्ये आले आणि मला इतकं उलटी वगैरे, नुसतं उलटी, काही खाल्लं, पाणी पिलं, कशाचा वास आला, नुसतं तरी उलटी व्हायची. आणि मग असेच दिवस निघून गेले. शेवटला बहीण भावांनो, माझ्या मिस्टरांनी म्हणतात ना, असं इतकं खुश होते सगळेजण, का तर मम्मीकडे मी सगळ्यात मोठी मीच होते आणि ते सगळे खुश होते ना, आता बाळ होईल मग आपल्या ताई मुलीला वगैरे. ते सगळे खूप आनंदात होते. सगळे माझे नवरा म्हणल ते खायला, पप्पा म्हणल ते खायला, सगळं आणत होते. सगळं असं कोणत्या गोष्टीची नव्हती कमी की ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट मला दिली नाही आहे. सगळं खायला वगैरे सगळं छान. फक्त मला पचत नव्हतं, मला उलटी वगैरे व्हायची, खाल्लं की उलटी व्हायची, जेवणच जात नव्हतं आणि तब्येत पण खूप खराब झाली होती. कारण की खायनंच नाही ना, पोटात बाळ आणि खाल्लं की उलटी, एका जागेवर मी बसून असायची. मग माझे मिस्टर पण येतच होते माझ्याजवळ राहायला, का तर मला त्रास व्हायचा आहे ते. मग त्यांनी ते म्हणजे जायची यायची कमी जास्त जाण्याने केली. नंतर मी म्हटलं, आणि नंतर मग असे दिवस निघून गेले. आणि शेवटला बहीण भावांनो 7व्या महिन्यात सोनोग्राफी काढली. तर सोनोग्राफी काढते, डॉक्टर म्हणले की बाळ वगैरे सगळं छान आहे, एकदम व्यवस्थित आहे. पण खाण्यामुळं जरासं कमजोरपणा आलेला येईल. तर हिच्या अंगामध्ये ब्लड नाही आहे, रक्त नाही अंगामध्ये, तर रक्त लावावं लागेल. म्हणजे ब्लड इंजेक्शनमधनं असतं ते द्यावं लागेल. तर माझे मम्मी पप्पा ते सगळे काय म्हणलं नवरा की नको म्हणून, नाही का, म्हणजे भीती वाटली तर नाही नको. तर असेच दिवस ढकलत गेले. म्हणजे 7व्या महिन्यात 9व्या महिन्यामध्ये खाणं वगैरे दिलं तर मी उलटी व्हायची, तरी बाळासाठी खायची की नको, नाही का, बाळाला त्रास येते. तर 9व्या महिन्यामध्ये खूपच डिलिव्हरी जवळ आली. मग नाही इलाजच नाही, तर ब्लड लावलं, म्हणजे इंजेक्शनमधनंच दिलं ब्लड त्यांनी. तर ब्लड दिलं. 5 सप्टेंबरला ब्लड लावलं मला. 5 सप्टेंबरला ब्लड लावलं आणि डिलिव्हरी काय 4-5 दिवसांनी बाकी होती. का तर 9वा महिना लागलाच होता आणि 9 दिवस वगैरे बाकी असतात. तर लावलं 5 सप्टेंबरला ब्लड लावलं आणि लगेच सोडलं. ब्लड लावलं, 1-2 तासामध्ये सोडलं आणि घरी आले. एकदम छान वाटलं, म्हणजे थोडं तरतरी आल्यासारखं वाटलं हे ते. पण सलाईन पण लावलेलं. पण बहीण भावांनो, असं झालं ना, रात्री मला लघवीला आली, टॉयलेट आली आणि मी वॉशरूमला गेले आणि झोपीत होते मी. मला समजलं नाही, म्हणजे एकदम झोपीतनं उठले ना आणि गेले. बहीण भावांनो, पाय घसरून असं खाली पडले मी. असं पाय घसरून पडल्यासारखं झालं, आदळले मी जराशे, असे पाय माझा स्लिप झाला. तर कदाचित तेव्हाच बाळ गेला असेल का मला माहीत नाही बहीण भावांनो. पण
4-5 दिवस मला एकदम विचित्र वाटायचं, खायची इच्छा नव्हती होत ना, काय नाही. मम्मी म्हटली आता मम्मी म्हटलं मम्मी माझं पोट पण विचित्र व्हायला लागलं ग मला एकदम. कधी पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी बहीण भावांना मी म्हटलं की शनिवार होता, तिसऱ्या दिवशी म्हटलं मम्मी मला खूप कसतरी होतंय म्हटलं. माझ्या नवऱ्याला पण म्हटलं मला खूप कसतरी होते, पोटात एकदम विचित्र वाटतंय म्हटलं, इथे मला ना समजत नाही म्हटलं काय कसतरी व्हायला लागले खूप. तर मम्मी म्हटली होत असेल नाही का, माझ्या नवऱ्याने मम्मीला सांगितलं माझ्या. तर माझी मम्मी म्हटली होत असेल, होतं तसं, तर हिला काय कळत नाही काय होते काय नाही, तर थोडाफार त्रास होतच म्हटले, नंतर काय नाही होईल व्यवस्थित. तर बहीण भावांनो हे केलं, थंड ज्यूस वगैरे हे लिंबू सरबत वगैरे करून दिलं. लिंबू सरबत आहे ते मी पिले, पण मला काय कमी होईनाच. तर बहीण भावांना असं झालं ना की रविवारच्या दिवशी मी सकाळी कसं तरी दिवस घातले. रविवारच्या दिवशी सकाळी उठले, काम केलं, मी भांडे घासले, कपडे धुतले. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस आराम नको म्हणून, डिलिव्हरी नॉर्मल वगैरे होईल त्या हिशोबाने मी सगळं काम केलं रविवारच्या दिवशी. सकाळी उठले, काम केलं. 11 वाजले तर मी म्हटलं माझे मामा आले. मामा म्हटले बरेच का असतं असं. म्हटलं हो सगळं मामा चांगले. तर बाळ वगैरे हलतं नाही ते हालचाल. म्हटलं नाही मामा. म्हटलं मम्मी होती, नवरा होता, मामा होते. म्हटलं नाही एवढं काय वाटत नाही मला हालचालचं मला. तर माझे मामा पण म्हटले मम्मी म्हटलं हालचाल येत नाही बाळाचं काय. म्हटलं नाही मम्मी मला आहे ना पोट एकदम गोळा लागते. तर नवरा येते. मम्मी म्हटली ताई तू पहिलं जा. म्हटली तू पहिलं जा. मामा म्हटलं पहिलं जा. आणि माझे मामा म्हणतात ना ते असतं ना काय तर मामा अचानक असे बोलले, ते त्यांनी सगळ्यांनी सिरियस घेतलं. मग मी गेले आणि सोनोग्राफी काढली. सोनोग्राफीमध्ये ठोके नाही ते दाखवतात ना कॅम्प्युटरवर, ठोके वाजतात बाळाचे. 4थ्या महिन्यापासून मला दाखवलेलं, पण ठोके कसे वाजले दाखवले ना हे माझ्या डोक्यामध्ये विचार आला. पण मी म्हटलं आता एवढं आपल्याला काय वाटणार ना की माझ्यासमोर वेगळं एकदम दुःखाचं डोंगर कोसळण्यासारखं होणार आहे, घरच्यांना माझ्या धक्का बसणार आहे, मला हे काय माहिती होतं. तर म्हटलं सोनोग्राफी असेल काय असेल कदाचित. तर आणि पहिल्या टाईम होतं तेवढं आयडिया पण नव्हती. मग मला बाहेर पाठवलं, सोनोग्राफी वगैरे काढली. माझ्या मिस्टरांना नवऱ्याला माझ्या सांगितलं सोनोग्राफीमध्ये सॉरी म्हटले बाळ राहिलेलं नाही आहे, बाळ पोटामध्येच गेलेलं आहे, 4 दिवस झालेले, आज 5वा दिवस आहे. माझ्या नवऱ्याला पायाखालची जमीन बहीण भावना सरकली. अक्षरशः ना माहीत सुद्धा नव्हतं बहीण भावांना की असं झालं म्हणून. तर माझ्या मिस्टरांनी बाथरूमला गेले. म्हटलं बाथरूमवरून आणि मी म्हटलं हा, पण म्हटलं श्रीकांत काय बाळ तर चांगलं आहे ना. माझ्या नवऱ्याला म्हटलं बाळ तर चांगलं आहे ना. तर ते म्हटले हो बाळ चांगलं आहे, काय नाही सगळं चांगलं आहे. म्हटलं बरं. तर मग माझ्या नवरा बाथरूमला गेले लघवीला म्हणून, खोटं बोलले का खरं मला माहीत नाही. गेले आणि मम्मी त्यांना फोन केला, भावाला, मम्मीला, पप्पांना फोन केला की तुम्ही या, म्हणजे बाळ 4 दिवस झाले पोटामध्ये गेलेले. माझ्या मम्मी पप्पांना असं हे झालं ना भेट भावानं आले. मग सोनोग्राफी काढली. ते डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी काढायला. त्या मॅडमकडं आम्ही हॉस्पिटलचं नाव घेणार नाही, मी पुण्यामध्येच बहीण भावानं हॉस्पिटलचं नाव घेणार नाही. माझे मम्मी पप्पा आले. आम्ही तर सोनोग्राफी काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं मॅडमने सांगितलं तिथे गेलो. आता पहिल्यापासून ट्रीटमेंट माझी त्या हॉस्पिटलमध्ये होती ना, दवाखान्यामध्ये, तिथं गेलो. मॅडमकडे गेलो आणि त्यांना रिपोर्ट दाखवला. तर ते म्हटले काय असं झालं. माझ्या नवऱ्यांना काय सांगितलं माझे मम्मी पप्पा. तर काल ते माझे भाऊ ते आले, ते सांगितलं माझ्या नवऱ्याला सांगितलं. माझे मम्मी पप्पा आले तोपर्यंत बहीण भावानं डॉक्टर तिथनं पळून गेले. जी मॅडम होती ना डिलिव्हरी करणारी, जी मेन मॅडम जी महिलांसाठी असते स्पेशल डिलिव्हरी करणारी मॅडम, ते मॅडम तिथनं मम्मी पप्पा भाऊ येते येऊपर्यंत तिथनं पळून गेले बहीण भावानं. त्यांनी तिथं यायचं म्हणजे मम्मी पप्पा येऊन ते असं चान्स पण दिला नाही बोलायचं, ते तिथनं पळून गेले. हां, आणि मग त्यांच्या जे असतात ना असिस्टंट हाताखालचे वगैरे, त्यांनी फ्रुटी दिली, फ्रुटी पाहिजे. मी म्हटलं असं काय होतंय मम्मी. म्हटलं मम्मी असं काय झालंय, तू अशा अवतारामध्ये आली. भाऊ असा अवतार. माझा भाऊ क्रिकेट खेळायला गेला होता बहीण भाऊने रविवारच्या दिवशी. त्याला क्रिकेट आवडतं म्हणून तो क्रिकेट खेळायला गेला होता. पप्पा पण आले. ते म्हटलं असं का झालंय, म्हटलं तुमचा अवतार असं का करून आला. ते मी म्हटलं काय नाही ताई, तिला रडू आवडत नव्हतं, पण मला ते समजलंच नाही बहीण भाऊन. आता आपलं बाळ असं म्हटल्यावर आपण विचार तसं करू शकत नाही ना. तर मी म्हटलं बरं. तर मम्मी म्हटली चला आता डिलिव्हरी सांगितली करायला. बाळ नाही का पिशवीमध्ये पाणी झालंय खूप म्हटली मम्मी. म्हटली तर डिलिव्हरी करायला सांगितली. मी म्हटलं मम्मी कसं ग असं आत्ताच का, अजून
थोडे दिवस तर बाकी 2-4 दिवस थांब ना म्हटलं, दुखून दे हे ते आताच कसं. तर नाही म्हटली ताई डिलिव्हरी करायला सांगते, पोटामध्ये पाणी झालेले. तर मी म्हटलं ठीक आहे चल. मग आम्ही गेलो बहीण भावांनो. डिलिव्हरी इंजेक्शन वगैरे देतात ते, कळ वगैरे यायचं इंजेक्शन देतात ते दिलं. तर आता तुम्ही सांगा बहीण भावांनो, पोटामध्ये 4 दिवस बाळ मेलेलं, 4 दिवस बाळ मेलेलं पोटामध्ये, ते नॉर्मल कसं होईल. तर 5व्या दिवस झालता सुरू बहीण भावांनो. पण असं झालं ना की 3:30 वाजता मला सोनोग्राफी काढली, 11-1 वाजता. तिथं 1-1.5 तास झाला, सगळं गेलं. दुसऱ्या पेशंट हॉस्पिटलमध्ये गेलो, कोकाटे चंदरनगर म्हणून आहे, कोहकडे म्हणून हॉस्पिटल, तिथे गेलो. ते मॅडम इतके छान आहेत ना बहीण भावांनो, इतके छान मॅडम आहेत ना, खूप छान मॅडम आहेत खरंच. तर ते मला तिथनं त्यांनी पण ठोके बघितले. तर मम्मी म्हटलं असं तर असं चांगलं जिवंत झालं देवाच्या आशीर्वादानंतर. तर मॅडम म्हटलं एकदा पोटामध्ये बाळ गेलेलं कसं जिवंत होणार आहे ते. पण सोनोग्राफी म्हणजे ठोके वगैरे चेक केले तर काय वाचले नाही. मी त्यांचं चेहऱ्यावरनंच ओळखून म्हटलं चुकलं, काहीतरी प्रॉब्लेम 100% आहे म्हटलं. एवढंच सिरियसली कसं घेणार नाही. मी तरी मग माझ्या नवऱ्याला म्हटलं काय झालं मला सांगा तर ना. काय नाही म्हटलं, पोटामध्ये पाणी म्हणून डिलिव्हरी सांगितली करायला. म्हटलं ठीक आहे. तर खुशी एकदम. तर मम्मीला म्हटलं मम्मी तू मग कसलीच तयारी केली नाही आहे, बाळाला बाळ होते वगैरे आणतात ना ते आतरून वगैरे टाकायला छोटे, ते तर काहीच नाही आणलं. कशी गडबड करायला लागला, जरा दम काढा म्हटलं, नंतर करता येईल ना, 1 दिवस घरी जाऊन मग येऊ म्हणलं. त्यामुळे म्हटलं नाही, बाळाच्या पोटामध्ये 4 दिवस झालेले, जास्त पाणी झालेले, तर जास्त डॉक्टर थांबवणार तिथे डिलिव्हरीपर्यंत आम्ही आणतो सगळं. म्हटलं बरं ठीक आहे. गेलो बहीण भावांनो, हॉस्पिटलमध्ये गेलो, ॲडमिट वगैरे केलं. मला काय माहिती बहीण भावांनो की असं माझ्यासोबत इतकं बेकार वाईट घडणार आहे. पहिल्याच टाईमला इतकं विचित्र डोंगर कोसळल्यासारखं घडणार आहे, काय माहिती होतं. बाळते वगैरे तर नाही आणले. बाळत वगैरे तर नाही आणले बहीण भावांनो. मुलगी झाली होती, 3-3.5 किलोची मुलगी होती बहीण भावांनो. पण बाळासाठी पांढरा कापड आणून बाळाला लावणार हे माहीत नव्हतं. कधीतरी देवा माझ्या देवावानी वागर. अक्षरशः बहीण भावांनो इतकं वाईट वाटतं ना. मी ती मुलीचं डिलिव्हरी झाली बहीण भावांनो, त्या मुलीचं बाळाचं सगळे म्हणतात माझ्या नवऱ्यासारखी होती, लंबी होती, गोरीपान छान होते. मला माहीत नव्हतं. पण बहीण भावांनो मी त्या मुलीचा चेहरा सुद्धा बघितलेला नाही, माझ्या बाळाचा चेहरा सुद्धा बघितला नव्हता मी. आणि माझा भाऊ ते म्हटले की मी तुझी व्हिडिओ काढतो, सॉरी बाळाची व्हिडिओ काढतो. मला बोलता येईल ना बहीण भाऊ, समजा ना काय बोलू, बाळाची व्हिडिओ काढतो. तर मी म्हटलं बाळाची जर फोटो काढतो म्हटलं, व्हिडिओ नाही फोटो. म्हटलं बाळाचा फोटो इथं काढला ना म्हटलं तर बघ मी वरनंच 3 मजल्यावर होतो हॉस्पिटल, मी तिथनं उडी मारण म्हटलं. बाळाचा फोटो कोणीच काढायचा नाही, बघणार नाही. मी बघितलं नाही, मी तोंडावर असं कापड घेतलं बहीण भावानं, मी बघितलं नव्हतं. माझ्या नवऱ्याने जेवण नव्हतं केलं 2-3 दिवस. आणि बहीण भावानं मला इतकं मनस्ताप झालं ना, 3-4 महिने नुसतं मला बाळ दिसायचं. मी बाळाला घेते, दूध पाजते, काजळ लावते, पावडर लावते, नुसतं दिसायचं. आणि माझ्या हातामधनं बाळ ओढतं ते बाया म्हणून असं 2 म्हणजे घरातल्याचे ओढतं ते बाळ. मी नव्हतं हे केलं, इतकं विचार पण नव्हतं केलं की माझ्यासोबत असं. इतकं खुशी झालेली आणि त्याच्यामध्ये एका सेकंदामध्ये बहीण भावानं असं झालं. इतकं दुःखाचं डोंगर कोसळलं बहीण भावानं, पायाखालची जमीनच हादरली. खरंच वाटलं नाही. बघा ना, इतकं तयारी करते बाळासाठी, शेवट कधी लवकर दिवस येईल, कधी 9 महिने जातील, कधी बाळ येईल, कधी 9 महिने जातील, कधी बाळ येईल. पण खूप बेकार झालं बहीण भावानं, असं कोणत्याच बाईसंग होऊ नये. आणि जे पहिल्यांदा गरोदरी प्रेग्नंट आहे त्यांनी खूप एवढी बारीकांनी असं म्हणतात ना, डोळे झाप करायची, इतकं बाळाकडं लक्ष द्या, इतकी बाळाची काळजी घ्या. तेवढंच माझ्या बहिणीला माझी कळकळीची विनंती की थोडं सुद्धा हे करायचा, काळजी घ्यायचा. बाळ आपलं हलतं का, कसं होतं, कसं त्रास नाही, ते सगळं घ्यायचा, सगळं लक्ष द्यायचं बहीण भावानं. का तर एक चुकी आहे ना खूप महागात पडते, खूप महागात पडते. का तर आपली पोटचा गोळा राहत नाही बहीण भावानं. इतकं काळजी घ्या तुम्हाला, एवढंच माझी कळकळीची विनंती आहे बहीण भावानं. अजून काय बोलू बहीण भावानं, इतकं वाईट वाटतंय ना, खूप जास्त व्हिडिओ होते बहीण भावानं. तर काळजी घ्या आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बहीण भावानं. खूप वाईट वाटतंय असं कोणाचं. आता देवाच्या कृपेने मला 3 मुलं झाले.
जुळे मुलं 3 झाले, 2 मुलं 1 मुलगी. मी आनंदी आहे, खूप म्हणजे खूप आनंदी आहे. देवाने म्हणतात ना एक घेतलं, पण मला जे सुख आयुष्यात जे पाहिजे असतं, आता आयुष्य माझं मुलंच आहेत, तर मला खूप सुख दिलेलं आहे त्यांनी, खूप म्हणजे खूप सुख दिलेलं आहे. मी त्यांना कोणत्या गोष्टीची माझ्या नवरा मी कधी कमी करत नाही. त्यांच्या आशीर्वादाने मी जगते असं म्हणायला हरकत नाही बहीण भावांनी. तर एवढंच मी सांगते आणि ते व्हिडिओ थांबवते बहीण भावांनी.